सो मित्रमंडळी कशा आहात? पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल एनिथिंगमध्ये. सो मित्रांनो, काही दिवसापूर्वी माझी जी बंबलबी आहे म्हणजेच आपली RS200 गाडी, त्यामध्ये मी थोडं मॉडिफिकेशन म्हणून एक आपलं गो डार्क नावाचं फ्लॅशर जे हे इन्स्टॉल केलेलं आहे. याच्यात जवळपास 8 ते 9 प्रकारचे तुम्हाला फ्लॅशिंग मोड्स आणि स्पेशली बघा स्पोर्ट बाईकसाठीच आहे. सो ठीक आहे, तर तुम्ही काय करतो तुम्हाला दाखवतो कसं काय फिट केलेलं आहे वगैरे. ठीक आहे, ॲज युजल जसं आपण मिनी ड्राईव्ह बसवते तसंच एक स्विच इथे पण लागणार त्याला ऑन ऑफ करण्यासाठी. हे बघा, जस्ट आपण आता आपली की ऑन केलेली आहे. की ऑन केल्याच्या नंतर हे बघा, हे आपलं फ्लॅशर सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये जवळपास भरपूर प्रकारचे मोड येतात, तुम्हाला दाखवतो. हे बघा, 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे ॲक्च्युली 9 येतात. यामध्ये आपल्याला 9 मोड्स भेटतात. ठीक आहे. सो फ्रेंड्स, चला ऑफ करूया, फालतूमध्ये बॅटरी कशाला वेस्ट करायची. ठीक आहे. सो हे बघा, हे अशा प्रकारचं असतं. हे माझ्या प्लॅटिना गाडीमधलं आहे जुनंवालं फ्लॅशर. हे जेचं आहे. फार लवकर खराब झालं आहे, वाटलं नव्हतं एवढ्या लवकर खराब होईल, पण ठीक आहे, झालं, सोडून द्या. तर तुम्हाला हे सिम्पली कनेक्शन सांगतो मित्रांनो कसे असतात त्याचे. तर हे बघा, ह्याला 4 वायर असतात फ्लॅशर्सला. हे जे वायर असतात का, हे तुमचे जे इंडिकेटर आहे त्या इंडिकेटरच्या पॉझिटिव्हमध्ये जातात. ठीक आहे, इंडिकेटरच्या पॉझिटिव्हमध्ये जाणार. हे राईटच्या, हे लेफ्टच्या, कोणतेही वायर कुठे देऊ शकता इंडिकेटरमध्ये. म्हणजे इकडचं लेफ्टला इकडचं लेफ्टला देऊ शकता का, इकडचं लेफ्टला देऊ शकता, किंवा हे राईटला हे लेफ्टला, किंवा हे लेफ्टला हा राईटला. तसं काही प्रॉब्लेम येत नाही. आणि राहिलं गोष्ट मायनस प्लस. आता हे बघा, गाडीची स्विच जी राहते की, त्या कीमध्ये 2 वायर असतात, मायनस अँड प्लस. म्हणजे कोणत्या कोणत्या बाईकमध्ये व्हाईट कलर आणि ब्राऊन कलरचं नॉर्मली राहतंच. तर त्याच्यामधलं जे ब्राऊन कलरचं वायर आहे त्यामध्ये तुम्हाला प्लस पॉईंट काढायचं आहे तिथून. आणि तुमच्या गाडीचं कोणतं पण निगेटिव्ह, म्हणजे गाडीमध्ये पूर्ण बॉडीची गाडीची जी बॉडी राहते ती पूर्ण निगेटिव्ह अर्थिंग बॉडी राहते. ठीक आहे. तर तुम्ही कोणत्याही एका स्क्रूमध्ये ते वायर अटकून निगेटिव्ह काढू शकता. किंवा सिम्पली सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे आपल्या बाईकचं जे इंडिकेटर आहे त्या इंडिकेटरच्या निगेटिव्हपासून एक वायर काढायचं, म्हणजे ते तुमचं प्लस आणि मायनस झाले. प्लस आणि मायनस झाल्याच्या नंतर काय करायचं, हे मायनसला मायनस कनेक्ट करायचे. म्हणजे आपलं हे जे मायनसचं वायर आहे ते इंडिकेटरच्या मायनसची. ठीक आहे. आणि जे स्विचचं वायर आहे त्याच्यामधलं एक वायर काय करायचं आहे, आपल्या पॉझिटिव्हशी कनेक्ट करायचं आहे, आणि दुसरं वायर याच्या पॉझिटिव्हशी कनेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण सर्किट डायग्राम जी ती तुमची बनवून जाईल. तुम्ही जसं स्विच ऑन करसाल तुमचे हे इंडिकेटर्स जे आहेत हे असे वर्क करताल. ठीक आहे. सो अशा प्रकारे जे काय आहे तुम्हाला सांगितलेलं आहे टेक्निकल नॉलेज. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल, टेक्निकल नॉलेज थोडं इलेक्ट्रॉनिक्स आणि थोडं मेकॅनिकल गोष्टीमध्ये, तर माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. ठीक आहे. आणि असाच सपोर्ट तुमचा राहू द्या. सो मित्रांनो, चला मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.